नमस्कार. तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. जर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता. ठीक आहे. तर मी अशोक भुई आणि सर्टिफाईड स्पोकन इंग्लिश ट्रेनर. 13 वर्ष मी या फील्डमध्ये आहे आणि टोटली मराठी बॅकग्राऊंडमधून मी येऊन इंग्लिशचे ट्रेनिंग करत आहे. खूप लोकांची लाईफ चेंज केले आहे आणि तसं तुमचं पण करू शकतो. तर चला तर मग स्टार्ट करूया. तर आजचा आपला क्वेश्चन आहे की हाऊ टू स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. आपण इंग्लिश कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतो. तर ही कॉन्सेप्ट अंडरस्टँड करताना आपल्याला काही थोडंसं बॅकग्राऊंड अंडरस्टँड करावं लागेल. जसं की आपण मराठी शिकलो. मराठी आपण स्टेपने शिकलो. कुठल्या स्टेप्स होत्या? पहिलं लिसनिंग, नंतर स्पीकिंग, नंतर रीडिंग, नंतर रायटिंग आणि या सगळ्यांमध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट होतं. म्हणजे काय? वातावरण होतं. म्हणजे आपल्याला 4 बेसिक स्किल्स होते. त्याचबरोबर वातावरण पण होतं. म्हणजे हे 4 स्किल्स प्लस वातावरण. मग याच्यामुळं काय झालं, आपल्याला जर आपण मराठीमध्ये कुठं मिस्टेक केली तर आपल्याला करेक्ट करणारे लोक होते, फॅमिली मेंबर्स होते. आपण लगेच टीचर्सकडे जात नव्हतो त्यावेळेस, बरोबर. पण इंग्लिशच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं वेगळं केलं. आपण म्हणजे मोस्ट ऑफ द लोकांचं इंग्लिश 5th मध्ये स्टार्ट झालं असेल, काही लोकांचं फर्स्टमध्ये झालं असेल. तर प्रत्येकाचं एक लर्निंग वेगळं होतं, बरोबर. आणि आपण जे इंग्लिश स्टार्ट केलं ते इंग्लिश थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं होतं. म्हणजे पहिलं रायटिंग केलं आपण, नंतर रीडिंग केलं, स्पीकिंग केलं थोडंफार, जास्त नाही, आणि लास्टमध्ये लिसनिंग. आता लिसनिंग कधी केलं हा मोठा प्रश्न आहे, आणि केलंच असेल तर चांगली गोष्ट आहे. खूप कमी लोकांनी लिसनिंग केलं असेल. आणि जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण त्याला इमर्शन असं म्हणतो, किंवा काय म्हणतो त्याला, वातावरण. आपण ज्यावेळेस इंग्लिश शिकलो त्यावेळेस आपल्याला तसं वातावरण कधीच भेटलेलं नाही. पण तेच ऑन दी अदर हँड मराठीसाठी होतं आपल्याला, कारण ती आपली मातृभाषा आहे. पण इंग्लिशसाठी आपल्याला तसंच कधीच वातावरण मिळालं नाही. आता इंग्लिश शिकण्यामध्ये काही अडथळे असतात, आणि मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण इंग्लिशमध्ये बोलू शकत नाही. त्याचं मोठं रिझन हे आहे, त्याला आपण बोलतो ग्लॉसोफोबिया. आता ग्लॉसोफोबिया काय असते ही कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगेल आज. ग्लॉसोफोबिया मीन्स फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग, म्हणजे पब्लिक स्पीकिंगमध्ये असणारी भीती. आता ही कॉन्सेप्ट थोडीशी जवळची आहे झेनोफोबियाची, म्हणजे फॉरेन गोष्टीविषयी, व्यक्तीविषयी, वस्तूविषयी जी असणारी भीती असते त्याच्याशी रिलेटेड आहे. आता काय होतं, आपण मराठीमध्ये तर 4 चौघामध्ये बोलू शकतो आणि कुठेही बोलू शकतो आपण, आणि विदाउट प्रिपरेशन बोलू शकतो. पण तेच इंग्लिशसाठी कधी होतं का? तर नाही होत. इंग्लिशसाठी आपल्याला भीती असते. काय भीती असते? मी जर चुकलो तर मग लोक हसतील, किंवा सेंटेन्सेस जमत नाहीत, व्होकॅब्युलरी आठवत नाही, एकदम अचानक मी असं ब्लँक होऊन जातो. ठीक आहे. मग ऑफिस मीटिंगमध्ये पण आपण ते बोलू शकत नाही, किंवा प्रेझेंटेशन होत नाहीत, इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स नसतो, बॉडी लँग्वेज सपोर्टिंग नसते, आय कॉन्टॅक्ट मेंटेन होत नाही, फेशियल एक्सप्रेशन्स नसतात, जेस्चर्स नसतात, हँड मुवमेंट्स नसतात, आणि तो कॉन्फिडन्स आपल्या बॉडीमधून कधी दिसत नाही. आता या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आपण आज टेक्निक शिकणार आहोत. तर टेक्निक 1 हे आहे, तुम्हाला जे पण येतं आणि जेवढं पण येतं त्याला ऍक्सेप्ट करा. आणि जी भीती आहे ती भीती कधी जाईल? भीती जाऊ शकते, पण कधी जाऊ शकते? जर तुम्ही ट्राय केलं तर. तुम्ही लगेच एक्सपर्ट बनणार नाही, किंवा मी पण लगेच एक्सपर्ट बनलो नाही. जसं मी गावाकडून आलो, पंढरपूरवरून, आणि मी ज्यावेळेस सिटीमध्ये आलो त्यावेळेस मला असं वाटतं की सगळे चांगले इंग्लिश बोलतात, आणि माझ्याकडे तर एवढे, म्हणजे पंढरपुरामध्ये कोणी एवढे इंग्लिशमध्ये बोलतच नव्हतं. पण सिटीमध्ये आलो, मग मी एन्व्हायरमेंटमध्ये हे केलं, मिक्सअप झालो, इमर्स झालो, आणि त्याच्यानंतर माझा जॉब होता सेम फील्डमध्ये, टीचिंगमध्ये. मग 8-9 तास रोज इंग्लिशमध्ये बोलायचं आणि प्रॅक्टिस करायची, स्टुडंट्स असायचे. पण तरी पण एक ते जे वातावरण होतं ते वातावरण मला सिटीमध्ये मिळालं येतं, ते गावाकडे वातावरण नव्हतं कधीच. म्हणजे मी टोटली मराठी मीडियम मधून येऊन मग नंतर इकडं इंग्लिशमध्ये इमर्स झालो, मग ट्रेनिंग चालू केले, आणि त्याच्यानंतर मग मी खूप कॉन्फिडंट झालो. ठीक आहे. आता तुम्हाला थेरॉटिकली काही गोष्टी येणं पण गरजेचं आहे, तुमचं शब्दसाठा पण असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी तर इम्पॉर्टंट आहेतच. पण त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती कुठली असेल, की भीती वाटू देऊ नका. ओके. ती जी भीती आहे ना, चुकलं तर कोणतरी हसेल, मग काय होईल, मग माझ्या इमेजचं काय, माझं इंग्लिश वीक आहे, लोकांना समजेल,
मग लोक हसतील, त्या गोष्टीचं पहिल्यांदा मनातून त्या गोष्टी कमी करून टाका, काढून टाका. तुम्ही शिकणार आहात म्हणजे चुकणार आहात, आणि चुकले तर तुम्ही शिकाल. तर आता तुम्ही एक दोन कॉन्सेप्टवर लक्ष द्या. पहिलं असतं की एक ब्रोकन इंग्लिश आणि दुसरं असतं स्पोकन इंग्लिश. द ब्रोकन इंग्लिश काय की तोडकं मोडकं जसं पण आहे त्याला ऍक्सेप्ट करणं, ते तुमचं इंग्लिश आहे. यू शुड लव्ह इट. आणि दुसरं आहे स्पोकन इंग्लिश, पण ते तुम्ही कधी शिकाल, ज्यावेळेस तुम्ही बऱ्यापैकी परफेक्शन आणू शकाल. त्यावेळेस जर चांगलं परफेक्शन आलं तर तुम्ही त्या गोष्टी कव्हर अप करू शकाल. ठीक आहे. तर आता तुम्हाला जर कॉन्फिडंट बनायचं आहे तर साधी सोपी गोष्ट आहे. एक काम करा, रोज एक 5 मिनिटं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचं प्रॅक्टिस करा आणि फाइंड आउट करा की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण इंग्लिशमध्ये बोलू शकतील. मग तुमचे फ्रेंड्स असतील, फॅमिली मेंबर्स असतील, अजून कोण नातेवाईक असतील, कलिग्स असतील, तुम्ही त्यांच्याशी रोज एक 5 मिनिटं इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. आणि तिथे जर अजून तुम्हाला थोडीशी अशी शायनेस फील होते तर एक काम करा, आरसा असेल, आरशाच्या समोर जा, एक 5 मिनिटं रोज तिथं आरशाच्या समोर इंग्लिशमध्ये बोलायचं. आणि ते पण पॉसिबल असेल किंवा नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. रेकॉर्ड करा आणि नंतर बघा की तुम्ही कसं तुमची बॉडी लँग्वेज वापरताय, तुमचा कॉन्फिडन्स लेवल कसा दिसतोय त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही एक दिवस इंग्लिशमध्ये कॉन्फिडेंटली बोलू शकाल. आणि परफेक्शन यायची कधीही कृपया वाट बघू नका. परफेक्शन खूप वेळ लावतं ते, बरोबर. तुम्ही जेवढं पण येते स्टार्ट करा. स्टार्टिंग इज इम्पॉर्टंट. ओके, वेल बिगिनिंग इज हाफ डन. तर स्टार्ट करा, घाबरण्याचं काही कारण नाही. आणि जे पण इंग्लिश बोलत असतात थोड्याफार चुका इकडे तिकडे होतच असतात, बरोबर. आपण काय ऑन टाइम सगळंच एकदमच शिकू असं नाही. इट विल टेक सम टाइम. जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.